मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्का यार, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण सर, सगळ्यात आधी हे शोधून काढायचं आहे की ते संशोधन होतं काय. माझ्या फॉर्म्युलामध्ये फक्त एकच अडचण आहे आणि ती आहे करण द डिटेक्टिव्ह. चिरडून टाका त्याला. तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की डॉक्टर सक्सेना ह्युमन क्लोनिंग मध्ये यशस्वी झाले होते, म्हणजे ते एका माणसाचा तंतोतंत दुसरा माणूस बनवू शकत होते. तिथे बघ. कसला विचार करताय तुम्ही सर? तानिया, या केसचे काही असे दुवे आहेत जे आपण पाहू नाही शकत आहोत. कुठले दुवे सर? जरा विचार कर की डॉक्टर सक्सेनाने आपल्या शोध, आपल्या संशोधनाची हवा कोणालाही लागू दिली नाही. मग दहशतवाद्यांना कशी काय मिळाली? कारण की जेव्हा डॉक्टर सक्सेनाने या शोधाची अनाउन्समेंट टेलिव्हिजनवर केली, त्याच्या आधीच त्यांच्या फॅमिलीचं किडनॅपिंग होऊन गेलं होतं. दहशतवाद्यांना या शोधाच्या बाबतीत, या संशोधनाच्या बाबतीत कशी काय माहिती मिळाली? कशी? सर, असं तर नाही ना की त्यांचे असिस्टंट रतनने ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवली असेल? रतन होऊ शकतं, परंतु जर ते ही माहिती रतनकडून मिळवू शकत होते तर मग डॉक्टर सक्सेनाच्या फॅमिलीला किडनॅप करण्याची काय गरज होती? हेच कळण्याच्या पलीकडे आहे. सर, असू शकेल की रतनला या संशोधनाची माहिती असेल, पण त्या फॉर्म्युलाची माहिती नसेल, आणि यासाठीच ते डॉक्टर सुबोधना त्या फॉर्म्युलासाठी जबरदस्ती करत असतील. जर त्या दहशतवाद्यांना हा फॉर्म्युला मिळाला आहे तर मग प्रश्न असा उठतो की त्यांना हा फॉर्म्युला कोणी दिला असेल, आणि जर नसेल मिळाला तर मग डॉक्टर सुबोध सक्सेना आणि रतनला मारण्याची गरज काय होती? एक गोष्ट तर नक्की आहे तानिया, की दहशतवादी या फॉर्म्युलासाठी काही पण करू शकतात. यू नो व्हॉट तानिया, आपल्याला सगळ्या प्रथम जाऊन डॉक्टर सुबोधच्या घरचं चेकिंग केलं पाहिजे. शक्य आहे की आपल्याला तिथून काही धागा मिळेल, काही क्लू मिळेल.
इथे का बोलवलं मला? कोणाचं घर आहे हे? सर, आम्हाला माहिती मिळाली आहे की ही ती जागा आहे जिथे डॉक्टर सक्सेना कधी कधी वैज्ञानिक एक्सपेरिमेंट करत असायचे. अच्छा, या बघूया. येस सर. सर, या जागेला मी चांगल्या रीतीने चेक केलं आहे. तसं तर इथे काही खास मिळालं नाही. बस एक अजब अशी गोष्ट समोर आली आहे. अजब अशी गोष्ट? येस सर, मी आलोच. हे बघा सर, अगदीच एकसारखे उंदीर. अल्बाइनो माइस. वैज्ञानिक एक्सपेरिमेंटसाठी याचा वापर केला जात असतो. इतकी सिमिलॅरिटी आहे की असे वाटतं हे दोघे जुळे आहेत. सर, यांच्या व्यतिरिक्त 2 एकसारखे कबूतर, 2 एकसारख्या मांजरी आणि 2 एकसारख्या खारी पण आहेत. पण ते सर्व मेलेले आहेत. सर, तसं तर सर्वसाधारणपणे काही दिवसांच्या नंतर प्रेतं सडून जातात. पण ही प्रेतं काहीशी वितळून जात आहेत. असं वाटतं जणू कोणी ह्यांच्यावर ऍसिड टाकलं होतं. डॉक्टर सक्सेना सारख्या हुशार सायंटिस्टच्या घरून अशा वस्तू मिळणं योगायोग नाही आहे राठी. या जनावरांवर नक्कीच कुठला ना कुठला एक्सपेरिमेंट केला गेला आहे. हॅलो, हां सर बोला. हे काय सांगताय तुम्ही? बॉडी आणखीनच वितळत चालली? ठीक आहे सर, मी पोचतो. अजब गोष्ट आहे राठी. इथे जनावरांचं प्रेत वितळत चाललंय आणि तिथे मॉर्गमध्ये माणसांचं. आता आम्हाला फॉर्म्युला पर्यंत पोहोचण्यापासून कोणी नाही थांबू शकत. कारण ज्याच्यापाशी आई असते मुलगा तिचाच असतो. काय सक्सेना? फक्त मान्य करण्याने काहीच होत नाही गाजी बाबा. आपली वचनं पूर्ण पण करायची असतात. ए खुदा की बंदे, वचन देण्याचा अर्थ वचन पूर्ण करण्याचा असतो. वचन तोडण्याचा अर्थ म्हणजे खल्लास, खलीवल्ली, मृत्यू. 500 करोड डॉलर्स मिळतील. या देशातून दुसऱ्या देशामध्ये पाठवीन. हे गाझी बाबाचं वचन आहे. मग वचन पूर्ण करा ना. बिझनेसचं तत्व असतं, आधी माल मग किंमत. तो माझ्या मेंदूमध्ये आहे गाजी बाबा, आणि मी तुमच्या जवळ. अरे भेजा तर हिंदुस्थानमध्ये फक्त 20 रुपये प्लेट मिळतो. त्याचं काय करू? आणि तसंही ज्या देशामध्ये झाडं, रोपं, प्राण्यांची पूजा होते त्या मुलखातील लोक आपल्या बायका मुलांसाठी काही करू शकतात. रामाच्या देशात रावण पण पैदा होत असतात गाजी बाबा. मग काय कराल? त्यांना मारून टाकाल. पण जर तुम्ही मारलत तर कदाचित तुमचा चीफ तुमच्यावर नाराज होईल. म्हणूनच मी स्वतःला संपवून टाकतो. हा आहे तुमचा फॉर्म्युला आणि ही आहे तुमची स्वप्न. गोळी नको चालूस. हे काय केलंस सक्सेना? हे काय केलंस तू? सक्सेना उठ. सक्सेना, हे काय करून बसलास तू? या मूर्खाने तर आपला जीव दिला. आता मी चीफला काय जबाब देणार? त्याला काय सांगू मी? अरे उठ. सगळा प्लॅन चौपट करून टाकला याने. बाबा, फोन. अरे हा तर सक्सेनाचा नंबर आहे. हॅलो. अरे खबीसची औलाद, तू कुठून बोलतोयस ते मला सांग. तोंडाने बोलतोय गाझी, आणि तुझ्या समोर उभा आहे. जर माझा क्लोन पोलिसांना विश्वास देऊ शकतो माझ्या मृत्यूचा, तर ही चाल मी तुझ्यासोबत पण खेळू शकतो. गाझी, जुगारड्यासारखी माझ्यासोबत चाल खेळू नकोस, नाहीतर मी पण जुगारड्यासारखा माहित नाही काहीच्या काही करून बसेल. समजलं तुम्हाला? लवकरात लवकर माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा करा, पासवर्ड मला द्या
आणि आपला फॉर्म्युला घेऊन टाका. एवढा विश्वास तर तुम्हाला ठेवावाच लागेल गाझी. फॉर्म्युला फक्त मलाच माहीत आहे, माझ्या क्लोनला नाही. जर पासवर्ड दिल्यानंतरही मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला नाही तर तुम्ही मला गोळी मारून टाका. मिस्टर करण, एवढ्या मोठ्या वैज्ञानिकाचं क्रियाक्रम आपण व्यवस्थित नाही करू शकत, कारण खराब होणाऱ्या प्रेतांना आपण जास्त दिवस ठेवूही नाही शकत. समजत नाही की हे काय चाललं आहे. जर आपण कोणाला काही सांगितलं तर आपलं कोणाला खरं पण नाही वाटणार. प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारण असतं कमिशनर साहेब. जेव्हा कारण समोर येईल तेव्हा विश्वास पण बसू लागेल. पण ते कारण कधी समोर येणार? 24 तास. 24 तासांच्या आधी मी ही केस सॉल्व्ह करणार आहे. हे माझं वचन आहे तुम्हाला. तू होय डार्लिंग, मीच. तुझा, फक्त तुझा रतन, ज्याच्यावर तुझं फार प्रेम आहे, जो तुला आवडतो, तो रतन. ये, बैस. काय झालं तृप्ती? मला जिवंत पाहून तुला खुश व्हायला पाहिजे होतं. मग तू अस्वस्थ का आहेस? हो हो रतन, मी खुश आहे. पण हे सगळं काय होतंय, कसं होतंय? काल तुझं तिथे प्रेत होतं आणि आज ते प्रेत लाचार आणि अगतिक रतनचं होतं, जो मनात असूनही तुला ऐशो आरामाचं जीवन नाही देऊ शकला. त्या रतनला मी या आपल्या हातांनी मारून टाकलं आहे. आणि हा रतन तुझा रतन करोडोचा मालिक बनलाय. विश्वास ठेव, आता मी तुझं प्रत्येक स्वप्न, प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. ते तर ठीक आहे, पण ते प्रेत माझ्यासारखं दिसणारच, जे क्लोनिंगच्या साहाय्यानं बनवलं गेलं होतं. आणि आता इथले पोलीस पण मला मेलेलं समजतात. पण पोलिसांना तू फसवलंस तरी का? कधी कधी जीवन जगण्यासाठी मृत्यूला चकवा तर द्यावाच लागतो. तू काय मृत्यूला चकवा देणार? तू तर मेलेला आहेस. तू तर त्याच दिवशी मेला होतास ज्या दिवशी तू आपल्या हाताने आपल्या कपाळावर फितुरलेला होतास. फक्त तुला जाळायचं शिल्लक राहिलंय. कोण आहात तुम्ही? माझं नाव आहे करण द डिटेक्टिव्ह. सर प्लीज मला माफ करा. माफ कर तुला. चल, ह्याच्यासाठी कदाचित मी तुला माफ पण करू शकेन. कदाचित तुझ्या या घाणेरड्या रक्ताने आपले हात खराब नाही करणार, पण तुला तेच करावं लागेल जे मी तुला सांगेन. यस सर. तुझा बॉस सुबोध सक्सेना कुठे आहे? बोला गाझी बाबा, काय खुशखबर आहे? सक्सेना आम्ही ज्यांना वेदना देण्याचे ठरवतो त्यांना आम्ही रडण्यासाठी डोळेही ठेवत नाही, आणि ज्यांच्यावर आम्ही मेहरबान होतो त्यांच्यावर पैशाची बरसात करतो. फॉरेनमध्ये तुझ्या नावावर मी पूर्ण $500 करोड केव्हाचे जमा करून ठेवले आहेत. आता जरा वळवून तर बघ सक्सेना, आपल्या पत्नीला आणि मुलीला. बाबा तुम्ही ह्या लोकांसोबत काय करताय? बेटा, 500 करोड रुपये देत आहेत हे लोक मला, माझ्या एका फॉर्म्युलासाठी. तुम्ही नाही, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही आपल्या देशाबरोबर गद्दारी नाही करू शकत. बाबा, निर्दोषांचे अश्रू, निष्पापांना जीवे मारणं हे पाप कधीच आम्हाला
आणि तुम्हाला सुखाने जगू देणार नाही. जर असं असतं तर कुठलाही माणूस कधीही राजा बनू शकला नसता. ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो त्या दिवसाला मी एवढ्या सहजपणे आपल्या हातून नाही जाऊ देणार. किडे मुंग्यांच्या मरणाच्या भीतीने लोक घरामध्ये पणत्या लावणं बंद नाही करत. हॅलो. हॅलो, मी रतन बोलतोय गाजीबाबा. अरे कुठे आहेस तू? माझं सोडा, तुमचा विचार करा. तुमच्यापाशी डीलिंगसाठी जे बसले आहेत ते डॉक्टर सुबोध सक्सेना नाही आहेत, तर डॉक्टर सुबोध सक्सेनाचा क्लोन आहे. काय काय बोलतोयस तू? मी खरं बोलतोय. जर तुम्हाला खऱ्या डॉक्टर सक्सेनांना भेटायचं आहे तर तुम्ही ताबडतोब त्यांच्या जुन्या लॅबमध्ये त्यांची मुलगी, बायको आणि डॉक्टर सुबोध सक्सेनाच्या क्लोन सोबत लवकर पोहोचा. सक्सेना? कोणाचा फोन होता? रतनचा. त्याला भेटण्यासाठी आपल्याला तुझ्या जुन्या लॅबमध्ये जावं लागणार आहे. त्याचं असं म्हणणं आहे की तू खरा सक्सेना नाही आहेस, तू एक क्लोन आहेस. हे बघ सक्सेना, ज्या फॉर्म्युल्याचा उपयोग मी साऱ्या दुनियेवर करू पाहतोय, जर त्याचा उपयोग तू माझ्यावर केलास, तुझ्यावर इतक्या गोळ्या झाडीन मी की रिकामी काडतुसं गोळा करणारा पण अमीर होईल. रतन, रतन, कुठे आहेस तू? आता बाहेर पड. सांग माझं खरं रूप कोणतं आहे? जर मी क्लोन आहे तर खरा सुबोध सक्सेना कुठे आहे? बोल. काजी बाबा, हा रतन तुमच्या बरोबर काहीतरी चाल खेळतोय. चाल मी नाही, तुम्ही खेळता आहात गाजीबाबांच्या सोबत सुबोध सक्सेना. अन्यथा जो फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये आहे तो फाईलमध्ये का नाही? आणि गद्दारी तर तुम्ही माझ्यासोबत पण करत आहात, कारण की फॉर्म्युला तयार करण्यासाठी तुम्ही एकट्याने परिश्रम नाही घेतले, परिश्रम मी पण केलेत. याचा अर्थ मी पण तुमच्या बरोबरीचा भागीदार आहे. मग ही डील माझ्यापासून लपून एकट्याने का? उत्तर द्या सुबोध सक्सेना. हे बघा, तुमचा भांडण तंटा आणि देणं घेणं मला माझ्या ध्येयापासून हटवू शकत नाही. तुम्ही आता मला खरं खरं सांगा की खरा सायंटिस्ट सुबोध सक्सेना कुठे आहे? बोल, उत्तर दे गाजीबाबाच्या प्रश्नाचं. गाजीबाबा, मी आत्ता माझं बोट कापून दाखवतो. जर मी क्लोन असेन तर माझं बोट 10 मिनिटांच्या आत वितळून जाईल. बोला, ऐकाई. कळसूत्रीच्या बाहुल्या बोलत नसतात, फक्त इशारा करत असतात. ते पण त्याच्याच मर्जीने ज्याच्या हातात दोऱ्या असतात. याची दोरी याच्या हातामध्ये, याची दोरी याच्या हातामध्ये, आणि याची दोरी माझ्या हातामध्ये, आणि ती दोरी मी लवकरच कापून टाकेन. रतन, ह्या गद्दारीचा अंजाम. हा गारुड्यांचा देश आहे गाझी. फक्त पुंगी वाजवायला अवकाश आहे. साप स्वतःहून बिळातून निघून पेटाऱ्यामध्ये बंद होऊन जात असतो. बोल, बोल, तुझ्यासोबत काय व्यवहार करू? तो पेटाऱ्यात बंद करून टाकलं जावं की मग तुझ्या प्रेताला एखाद्या लाकडाच्या ताबूत मध्ये टाकून तिथेच पाठवून दिलं जावं जिथून तू आला आहेस? बोल. सुबोध सक्सेना हा तर एक परदेशी दहशतवादी आहे. याला आपला देश विध्वंस करायचाच आहे. पण तू तर हिंदुस्थानी आहेस ना? चांदीच्या थोड्याशा नाण्यांसाठी 100 करोड नागरिकांचा सौदा करून टाकलास तू का? अरे तू तर देशाची शान होतास. तुझा अभिमान होता आम्हाला. लाज वाटते सुबोध सक्सेना, लाज वाटते. तुझी तर एवढी पण लायकी नाही की तुझ्यावर थुंकी सुद्धा वाया घालवावी. प्लॅन तर तू फारच चांगला बनवला होतास. प्रथम आपली मुलगी आणि आपल्या पत्नीचं किडनॅपिंग करवलंस, मग आपल्याच क्लोनला मारून आपल्याच मृत्यूचं नाटक केलंस तू. परंतु गिधाडांच्या इच्छेने फक्त हाडांचा पाऊस पडत असतो.
खबरदार इन्स्पेक्टर. राधे, आम्ही सिंह आहोत, करण द डिटेक्टिव्ह, आणि शिकार करणं आमची सवयच आहे. फारच अभिमान वाटतो ना या देशाला तुझा. आज मी तुझी शिकार करणार आहे. ऐका ऐका अहो, माझं म्हणणं ऐका ना. अहो, असं नका करू. ऐका, मला माहितीये तुम्ही असं नाही करू शकत. मला माहितीये तुम्ही आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी असं नाही करू शकत. मला माहित होतं उमा, हे सगळं मी तुझ्यासाठीच केलं होतं. उमा, तू मला माफ करा सुबोध. हजारो लोकांच्या मृत्यूपेक्षा बरं आहे की मी माझं कुंकू पुसून टाकलं. करण साहेब, आपण एका सैनिकासाठी हजारोंचं बलिदान देत असतो ना. आणि मग तुम्ही तर एकटेच हजारो सैनिकांच्या बरोबरीचे आहात. मग तुम्हाला आम्ही कसे कमावू? हा देश राम आणि रहीमचाच देश नाही, सीतेचा पण देश आहे हा. आणि सीतेच्या या देशामध्ये रावणाला जाळून टाकलं जात असतं. You are under arrest, Mr. Ratan. Karan, the detective. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. The detective, the detective.